मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 40व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता चाललो होतो आपण शेषघाटला, बरोबर? चाललो ते आहे ना, बिकट वाट वहिवाट. ते मला आठवलं. ते वहिवाट नव्हती, नुसतीच बिकट वाट होती. या रस्त्याने जायला लागलं की हायवेचा रस्ता किती सोपा होता असं मला वाटायला लागलं. नंतर असंही वाटलं की चुकून आपण मंडलाच्या रस्त्याला आलो का काय. अर्थात मंडलाच्या रस्त्याने गेले असते तर हा रस्ता सोपा वाटला असता कदाचित, किंवा तोही असाच अवघड असू शकतो. ज्यांना हायवेवरनं जायचं नाही आणि मंडलावरनं पण जायचं नाही त्यांना हा रस्ता आहे ना. मला एक कळलं नाही की इथे सुद्धा मी मैयेच्या तटावरून चाललोय आणि मंडलाला सुद्धा मैया असते असं कळलं. मग काय तिचे दोन प्रवाह आहेत का काय मला कळलं नाही, जरा शोधायला लागेल. इथे मैया इतकी छोटी छोटी होत गेली आहे. काल तर आम्ही दोघे टिकरियाला होतो आणि तिचं एवढं मोठं खळाळणारं पात्र समोर होतं. भले ते उथळ असू दे, पण पात्र खूपच मोठं होतं. केवढा तरी मोठा पूल त्याच्यावर होता. आणि इथे दक्षिण तटावरून उत्तर तटावर लोक चालत येत होते. ते रामघाटला नाही का, समोर लक्ष्मण घाट आहे, तिथे रामकथा चालू होती. तिथनं लोक चालत येत होते या तटावरती. एवढी मैया छोटी छोटी होत गेली. अर्थात आम्ही आता तिच्या उगमाकडेच चाललोय, त्यामुळे हा प्रवाह अजूनही छोटा होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठचाही नाला म्हणजे नदी आली तर विचारा आणि मगच पुढे जा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मध्ये गोखरूचे काटे सगळ्या कपड्याला चिकटत होते. गोखरू म्हणजे बोराच्या बीसारखी बी असते आणि त्याला सगळीकडनं काटे असतात. ते एकदा चिकटली की काढताच येत नाही. बसा मग, काढतच बसा. अजून काय. जोगी टिकऱ्यावरून आम्ही ज्या मार्गाने चाललो होतो त्याला मुंडा महारण्य असं म्हणतात. हा जंगलाचा आणि डोंगराचाच प्रदेश आहे. आता जंगल बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे, पण डोंगर अजून टिकून आहेत. त्यानंतर एका डोंगरावर एक साधू धूर सोडत बसला होता. बाजूला त्याचा चेलाही होता. त्याला विचारलं की हाच रस्ता आहे ना. खरं असं विचारणं चुकीचं होतं, कारण मैया उजव्या बाजूला होती ना. त्यामुळे हाच रस्ता आहे, सोपा आहे, जा तुम्ही म्हणाला. मला वाटलं त्याला सांगावं, इथे धूर सोडत बसलेस ना, त्याच्यापेक्षा आमच्याबरोबर चल, म्हणजे कळेल तुला कसं सोपं आहे ते. बोलले नाही की मी, आपलं मनात आलं. त्यानंतर आम्हाला ना मैयाच्या पात्रात 3 कुंड दिसली मोठी मोठी. म्हणजे पूर्वी इथे वस्ती असणार आणि खूप जण जात असणार. आता अर्थात ते कुंड किती खोल आहेत माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही लांबूनच त्याचं दर्शन घेतलं आणि पुढे चाल केली. सगळे पडत्या चेहऱ्याने चालले होते. हनुमान घाट कधी येईल बघायला किंवा शेषघाट. तेव्हा मला वाटलं उगीच या भानगडीत पडलो आपण. ठीक आहे. लांबून एक असं घरासारखं दिसलं. आम्हाला वाटलं हाच हनुमान घाट असेल, तर तोच होता. त्यावेळी तिथे रामशनपुरी महाराज म्हणून होते. आताचे महाराजांचं नाव काहीतरी बिहारी दास आहे आणि ते म्हणाले मी गेली 12 वर्षे इथेच आहे आणि माझा फोन नंबर पण होता त्यांच्याकडे. निलिमा कल्याण त्यांनी सेव्ह केलेला होता. त्यामुळे मला असं वाटते तिथे अजून पण 2 महाराज होते. एक राजस्थानचे होते, एक उत्तराखंडचे होते. एक इलेक्ट्रिसिटीचं काम करायचे आणि एक स्वयंपाक करायचे. ते तिघही परिक्रमावासीच होते. हे सुद्धा महाराज तिथले. तिथे गेल्याबरोबर त्यांनी या रामजी म्हणून आम्हाला नमस्कार केला. आम्हाला इतकं कसं तरी वाटलं. हात जोडून त्यांनी बोलवलं तर आम्ही म्हणलं इथेच राहू. असंही पुढे जायचं बळ कुणाच्याच अंगात नव्हतं. तिथे जसं पोचले तसं मला गिल्टी वाटायला लागलं की माझ्यामुळे या तिघांना फरफटत यायला लागलं. शरीराने तर मी थकले होतेच, पण मनाने मी खचले होते आणि ते खचणं माझ्या डोळ्यातून व्हायला लागलं. मला लोकांना कळेच ना काय झालं, तिथल्या महाराजांना पण.
त्यामुळे काय पाय खूप दुखत आहेत का, त्रास झाला का? पाय दुखत होते त्याचं काही एवढं नाही, पण परिक्रमेत माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये असं मी ठरवलं होतं. अगदी कोणी मला शिव्या घातल्या, बोललं, तरी मी कधीही उलट उत्तर दिलं नाही. आणि ही लोकं एवढी जीवाभावाने मला नेत आहेत आणि त्यांना मी त्रास दिला असं मला वाटत होतं. तिथले महाराज म्हणाले, काही नाही, तुम्ही निमित्त मात्र आहात, मैयेला जसं न्यायचं आहे तसं ती नेते. आणि तिघे म्हणाले ना, तुझ्यामुळे आम्हाला हनुमान घाट बघायला मिळाला, हायवेने गेलो असतो तर कसा मिळाला असता, आणि मैयाच्या कडेकडे आम्ही कसे आलो असतो. ठीक आहे. मग त्याने सांगितलं आसन लावा. तिथे एक मोठी खोली होती, एका बाजूला स्वयंपाकघर होतं आणि बाजूला छोटीशी खोली होती, अजून एक झोपडी पण होती मला वाटतं. त्या खोलीत आसन लावायला सांगितलं. आम्हाला म्हणाले 2 जणांनी इथे लावा आणि 2 जणांनी तिकडे स्वयंपाकघरात लावा. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला कुठेही द्या, आम्हाला चौघांना एकत्रच द्या. तर त्या छोट्या कुटीमध्ये आतमध्ये छोटं स्वयंपाकघर पण होतं. तर तिथे साधू होता एक. ते साधू लोक आपलं आसन कधीच सोडत नाहीत. पण जसं आम्ही म्हटलं, त्याने त्याचं आसन घेतलं आणि दुसरीकडे गेला. मला काहीतरीच झालं, आपल्यामुळे त्याला पण त्रास झाला ना. पण मला चौघांना एका ठिकाणी राहता आलं. तिथे महादेवाचं आणि हनुमानाचं मंदिर आहे. महाशिवरात्री इथे खूप गर्दी असते म्हणे. इथे छान जमीन वगैरे त्यांनी सारवून घेतली आहे. इथले गावकरी येतात आणि पुख्खा जोडून जातात. इथे काहीही मदत करत नाही. लोक जी मदत करतात त्याच्यावरच आश्रम चालतो असं त्यांनी सांगितलं. हल्ली हल्ली थोडं कमी झालं आहे किंवा बंद होत चाललं आहे असं ते म्हणाले. आश्रम छान होता. मुख्य म्हणजे बंदिस्त टॉयलेट्स होते आणि बायकांचं वेगळं, पुरुषांचं वेगळं. बाई तर मी तिथे एकटीच होते, त्यामुळे काय माझंच राज्य. संध्याकाळी गरमागरम जेवायला वाढलं. इकडे सगळीकडे सदावर्त आहे ना, म्हणून मी विचारलं काय करायचं आहे, मला आटा द्या. तर ते म्हणाले नाही, त्यांची 4 वेळा परिक्रमा झाली आहे, त्यामुळे ते म्हणाले मला माहिती आहे परिक्रमेत काय त्रास असतो ते, त्यामुळे मी तुम्हाला नाही स्वयंपाक करू देणार. आणि ते दुसरे एक होते ना स्वयंपाकासाठी थांबलेले, त्यांनी आम्हाला छान गरमागरम जेवण वाढलं. छान झाला मुक्काम एकदम. बाजूला मैयाचं पात्र आहे. आणि आता यापुढे जे मी फोटो टाकेन त्यातले काही माझे आहेत फोटो व्हिडिओ आणि काही सहृदय लोकांनी मला पाठवलेले आहेत. ते सगळे आता मी टाकते. शक्यतो एखादा फोटो नाही तर व्हिडिओ असेल असा मी प्रयत्न तरी करते आहे. बाकी यश देणं न देणं मैयाची इच्छा. तिच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही. विश्वास तुम्हारा है, एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है। प्रभु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। प्रभु प्रेम बनाए रखना, चरणों से लगाए रखना। एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है, एक आस तुम्हारी है, विश्वास तुम्हारा है। प्रभु प्रेम बनाए रखना। अच्छा भोजन करके जा रहे हैं। माई की प्रसादी बड़ी आनंद है। माई की कृपा है। हाँ। बस माई की कृपा है। सब आए हुए हैं परिक्रमावासी, कोई एमपी से, कोई पूना से, कोई महाराष्ट्र, बम्बई, कहाँ से सभी दूर से आते नासिक वाले हैं। महाराज, जी नासिक। हम संभाजी नगर, नासिक त्र्यंबकेश्वर हम वाले संभाजी नगर के हैं। बढ़िया लगा या बस रुस्सा घाटे बढ़िया मैया बर महाराज जी भी आए हुए हैं। महाराज जी आए। महाराज जी के साथ हमारा भी फोटो निकालो। कहाँ से हैं? नहीं, महाराष्ट्र संभाजी नगर। संभाजी नगर से हैं महाराज जी। बस हमको देर हो गई। भाई चाय पियो पहले। हाँ, इसी वजह से हमने बोला था आप लोगों से, हाँ सुबह जल्दी मत भागना।
नहीं, नाला पार करना पड़ेगा, हम बता देंगे रास्ता। आरती पूजा हो गई आप लोगों की। 5-6 वर्षापूर्वी इथे जंगल होतं, ते बोलले ना मी, मुंडा महारण्य. पण इथल्या महाराजांनी त्याचा कायापालट केला. एवढी झाडं लावलेली आहेत, झेंडूचे झाड आहे आणि मुख्य म्हणजे पपईचं झाड लावलं त्यांनी. ते का लावलं तर एकदा एक परिक्रमावासी आला आणि त्याचा उपवास होता आणि त्याला खायला द्यायला यांच्याकडे काहीच नव्हतं. त्याने इतकं वाईट वाटलं. मग त्यांनी पपईची बरीच झाडं लावली. म्हणजे एकतर पिकलेली पपई देता येईल, नाही तर कच्च्या पपईची भाजी करता येईल. कोण विचार करतंय हो परिक्रमावासींची एवढी. त्यानंतर तिथला एक व्हिडिओ मिळाला. मैयेला साडी अर्पण करतात ना, इतका छान व्हिडिओ आहे ना, तिथल्या महाराजांनी पाठवला आहे मला. बघा, आपण खूप वेळा ऐकतो की मैयेला साडी अर्पण करतात, पण ती कशी करतात ते तुम्ही बघा. आणि उत्तर तट आणि दक्षिण तट ह्याच्यात चालत कसं जाता येतं ते सुद्धा तुम्हाला कळेल. बघा. उठाओ उठाओ उठाओ, दौड़ो दौड़ो दौड़ो। जयकारा भी लगा देंगे, जयकारा मैया के लगा जाओ। चलो डाल यार, वो कुछ करना लगता इथल्या महाराजांना म्हटलं, ज्यांनी माझी परिक्रमा ठरवली ना, ते इथून गेले होते. ते म्हणाले किती वर्ष झाले? म्हटलं झाले असतील 13-14. ते म्हणाले अहो, मागच्या वर्षी इथे काय होतं ते पुढच्या वर्षी राहत नाही. इथे एवढा पाऊस असतो, माती सगळी धुपून जाते आणि दगडगोटे आणि डोंगर राहतात. ते आपल्याला लाडूसारखे गोलगोल दगड लागले होते ना, तसे. त्यामुळे तुम्ही तसं काही ठरवू नका. मग मी त्यांनी विचारलं की ते परिक्रमासी येतात का? कारण त्यांचं ते वही असते ना ज्याच्यात नावं लिहितात, ती मी बघितली तर फार तुरळक नावं होती. तर ते म्हणाले येतात, कधी 15-20 सुद्धा असतात म्हणाले. तर मला काही खरं वाटलं नाही. ते कुठेच कुणाच्या पाऊल खुणा नव्हत्या आणि आत्तापर्यंत सगळ्यांनी सांगितलं होतं की इथून कुणी जात नाही. तर नंतर ते म्हणाले की इथे गावातून यायला सुद्धा रस्ता आहे. म्हणजे हायवे किंवा तटावरून जाण्यापेक्षा लोक गावातून जातात आणि या आश्रमात येतात, पुन्हा ते गावातून पुढे जातात, असं सुद्धा करतात. आता इथे येणारे कुठच्या रस्त्याने आम्ही काही विचारत नाही म्हणाले. ठीक आहे, पण असतात म्हणाले. जेव्हा ते सगळे ओंकारेश्वरनं निघतात ना दसऱ्यानंतर आणि दिवाळीनंतर, तेव्हा ते लोक एकत्र येत असावीत. तर ज्यांना कोणाला मंडलावरनं जायचं नसेल आणि हायवेवरनं नसेल तर हा रस्ता चांगला आहे. मी तर म्हणेन इथे इतकं अगत्य आणि प्रेम आहे ना की लोकांनी वाट वाकडी करून जावं. म्हणजे वाट वाकडी आहेच आहे, लोकांनी फक्त जावं असं मला वाटतं. त्यानंतर सकाळी उठलो तर त्यांनी सांगितलं बालभोग घेतल्याशिवाय जायचंच नाही. परिक्रमेत निघाल्यापासून हा पहिला आश्रम होता ज्यांनी बालभोग घेतल्याशिवाय जायचं नाही सांगितलं. आणि बालभोग पण चहानंतर लगेचच करायला घेतला. गरमागरम खिचडी होती,
पालक आणि भाज्या घातलेली आणि सोबत गुळही दिला. सगळ्यांनी मस्त चापली. तशी भूक तर लागलेलीच होती. आता पुढे मिळेल नाही मिळेल माहिती नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी खाल्ली. खूप छान मस्त वाटलं गरमागरम मऊसर खिचडी खायला. तिथल्या महाराजांनी सांगितलं पुन्हा जरूर या. मी त्यांना विचारणार आहे रस्त्यावरनं येण्याचा मार्ग कुठे आहे. त्यांची बाईक होती इथे, म्हणजे रस्त्यावरनं येण्याचा मार्ग नक्कीच असणार. छोटी छोटी गावं असतील मध्ये, पण वर असतील. कदाचित इथे पाऊस खूप असतो आणि हल्ली इथनं लोक कमी जातात म्हणून इथे वस्ती नसेल. तिथल्या महाराजांच्या अगत्याने आणि प्रेमाने मी खूप प्रभावित झाले. फार आवडलं मला आश्रम. पुन्हा यायचं त्याच्यामध्ये हा एक आश्रम आहे. हां, मयेचा काठ आहे ना. आणि कालची वाट होती ती थोडी वाट लावणारी वाटली, पण नंतर मला असं वाटलं की आम्हाला उशीर झाला ना. रामघाटावरूनच आम्ही 2:45च्या नंतर निघालो, त्यामुळे मग तास 2 तासात आम्हाला कुठेतरी पोचायचं होतं. 2-3 जे काही संध्याकाळ व्हायच्या आत. हेच जर आम्ही या रस्त्यावर सकाळी 9-10 वाजता असतो ना, तर आम्हाला असं वाटलं नसतं. म्हणजे शरीरापेक्षा मला वाटतं मी मनाने जास्त थकलो की आता आश्रम येतोय का, दिसतो का. कारण माणूसच नाही ना मध्ये कोणी. एक गुराखीन तो साधू सोडला तर पूर्ण ह्याच्यात आम्हाला कोणीही भेटलं नाही. आमचे चौघांचे फोन ना चार्जिंग करायला, तर ते माझा फोन घेऊन दुसरीकडे गेले आणि दुसऱ्या झोपडीतनं करून आणलं. आणि मला सकाळी गरम पाणी पण दिलं. आम्हाला थंडी वाजते म्हणून शेकोटी लावली. आणि त्या छोट्या झोपडीत आम्ही राहणार होतो ना, तिथे ते इंजिनियर होते ना, ते तिथे प्लॅस्टिक लावत होते आणि खोक्याचे पुठ्ठे लावत होते आम्हाला थंडी वाजू नये म्हणून. फार छान वाटलं. आता कदाचित नसतील ते तिथे. बरेच परिक्रमा असे चालता चालता जिथे गरज असेल ना तिथे राहतात आणि आपली सेवा देतात. बाबा महाराज हनुमान. ये है हनुमान घाट. हनुमान घाट. ये धर्मशाला. जस्ट किनारा है माई का.
ये नीचे इधर है घाट, नर्मदे हर. इथे हनुमानाचं आणि महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. मी म्हटलं यांना काहीतरी मदत करावी म्हणून त्या महाराजांना देत होते. त्यांनी घेतलं नाही, नको म्हणाले. परिक्रमावासीकडनं आम्ही काहीच घेणार नाही म्हणाले, आम्ही फक्त त्यांची सेवा करणार. काय सेवाभाव आहे ना. मग मी गुपचूप मंदिरात ठेवून दिले मला जे काही द्यायचं होतं ते. अशा ठिकाणी ते आश्रम चालवतात हेच खूप होतं. आता काय, शेषघाट तर 1 किलोमीटर होतं. काल आम्हाला एकदा वाटलं होतं 1 किलोमीटर आहे जावं पुढे म्हणून, पण नंतर म्हटलं काय आहे रस्ता, कसा आहे माहिती नाही, आणि मनच जाऊ नको म्हणत होतं, तर मग शरीर कसं जाणार पुढे. पण नाही गेलो, बरं झालं. तो खूप मोठा आश्रम आहे शेषघाटचा. या आश्रमात कोण आलं असतं नाही तर. अनूपपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आणि छान आश्रम आहे शेषघाट. त्याचे काही फोटो आहेत ते मी टाकते, व्हिडिओ नाही. इतके छान छान काढले होते ना मी व्हिडिओ. मैयाची इच्छा. नाव तर आहे शेषघाट. नाव का आहे, कारण इथे शेषनाग जो आहे विष्णू ज्याच्यावर आराम करत असतो, त्या शेषनागाने इथे तपश्चर्या केली. पण त्या शेषनागाचा शेषही आता इथे काहीही नाही आहे. एक हनुमानाचं मंदिर होतं मला वाटतं, आणि एक महादेवाचं होतं, मैयाचं पण असावं. तिथले महाराज येऊन बसले बाहेर. मला वाटतं बसने काही लोक आले होते. तर ती जे गोष्ट सांगत होते त्याने माझ्या अंगावर काटाच आला. त्याने सांगितलं पूर्वी असं काही नव्हतं. एक झोपडी उजवीकडे होती, एक झोपडी डावीकडे होती, आणि डावीकडच्या झोपडीत मी राहायचो आणि स्वयंपाक करायचो, खिचडीच करायचो. माझ्याकडे फारसं काही साहित्य नसायचं. आणि उजवीकडे झोपडी आहे तिथे मी परिक्रमावासींना राहायला द्यायचो. पूर्वी सगळे तटावरूनच जायचे ना. तर एकदा एक साधू आला, खूप थकलेला वाटला, आणि त्याच्या पायाला ना खूप जखमा झाल्या होत्या. मग मी त्यांना जेवायला वगैरे दिलं, आणि त्याच्यानंतर गरम पाणी, फडकं आणि जंतुनाशक वगैरे असं घेऊन गेलो. त्यांचे पाय हळूच मी मांडीवर घेतले आणि त्या गरम फडक्याने पुसायला लागले. तर त्या जखमीमधून 2 आळ्या बाहेर पडल्या. जशा आळ्या बाहेर पडल्या तशा त्या साधूंनी मला लाथ मारली. मी एकदम बाजूला जाऊन पडलो. मला कळे ना. मी क्षमा मागितली. म्हटलं माझं काही चुकलं आहे का, तुम्हाला आवडलं नाही का मी तुमची सेवा करतो ते. तर काय बोलावं त्या साधूंनी. तो म्हणाला त्या आळ्या माझ्या पायात आहे, तुला काय त्रास झाला, राहू दे त्यांना, त्यांना कशाला त्रास देतोय. बाप रे. म्हणजे तो आळ्या काढणारा महाराज सुद्धा धन्य, आणि तो साधू त्याच्याहून धन्य. कशा प्रकारचे लोक असतात परिक्रमेत ना, आपल्याला समजत नाही. आजूबाजूला चालणारे आहेत त्यांची आध्यात्मिक पात्रता काय आहे. आपण आपलं अंडरग्राऊंड, मी नेहमी म्हणते कुणाला आध्यात्मिक याच्यात आम्ही जमिनीच्या खाली आहोत. थोडंफार केलं तर जमिनीवर तरी येऊ आम्ही. म्हणून कुणालाच दुखवू नये. ते म्हणतात ना इथे असं लाथ वगैरे मारू नये जमिनीला जोरात, मैयेच्या काठावर, कारण तिथं खूप साधू लोक वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसलेले असतात. आपल्याला दिसत नाहीत. त्यांचा आता फक्त हाडाचा सापळा असतो, पण ते मोक्ष मिळण्याची वाट बघत असतात. ज्यांची आध्यात्मिक पात्रता आहे त्यांना ते दिसत असेल, दिसतं असं मी काही काही व्हिडिओमध्ये ऐकलं आहे. कसं वाटलं ऐकायला शेषघाटचं. त्या साधूंनी लाथ मारल्यानंतर त्याला परत जवळ बोलावलं. घाबरायला लागला. तो नमस्कार करत करतच गेला. तर म्हणे काय महाराज अजून काय सेवा करू. तर त्यांनी सांगितलं ही झोपडी आहे ना, काही वर्षात इथे खूप मोठा आश्रम होईल. तो जिल्ह्यातला मोठा आश्रम असेल, आणि तो कायम विमानाने हिंडशील. ते म्हणाले माझ्याकडे बसने जायला जेमतेम पैसे नाहीत, तर मी विमानाने कुठे हिंडणार. पण ते साधू म्हणजे एकदम असे पोचलेले होते. सगळं खरं झालं.
म्हणून तर हा अनूपपूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आश्रम आहे. आणि ते महाराजसुद्धा म्हणाले, मी हल्ली कायम विमानाने हिंडत असतो. ग्रेट. असे पण अनुभव लोकांना येतात. याच घाटाला दुधी घाट असंही म्हणतात किंवा शिरसी घाट असंही कोणी कोणी म्हणतात. काय आता यातलं आधीचं नाव कुठचं नंतरचं कुठचं माहिती नाही. कदाचित शेषघाट हे नाव पुरातन असू शकेल. त्यानंतर चाललो. अजून आम्ही तटावरनंच होतो, पण रस्ता बरा होता आणि कदाचित आम्ही सकाळी निघालो ना, त्यामुळे बोलले तसं आम्हाला काळजी नव्हती काही, की अख्खा दिवस हातात आहे, आपण आरामात जाऊ शकतो. मानसिक असा काही त्रास नव्हता. तिथून परत डोंगर चढलो. त्याला म्हणलं कुठून जायचं आहे? ते म्हणाले हा डोंगर उतरा, वरचा चढा, मग तुम्हाला थोडीशी शेतं लागतील. वस्ती नव्हतीच, शेतातून तुम्ही जा. असं बरंच गेलो. मग छोटंसं गाव लागलं. मैया तर दिसत होती उजव्या बाजूला. तिथे ना एका शेतामध्ये धान्य काढलं होतं. गहू असावेत बहुतेक. आणि ते असं पकडतात ना, सुपात घेऊन असं पकडतात. मग ते गहू मागे पडतात आणि फुलफटं पुढे पडतात. तर तिथे वारा नव्हता. मग तिथे वाऱ्याचं मशीन लावलं होतं त्यांनी, आणि त्या मशीननी ते सगळे ते फुलफटं काढत होते. अजून थोडं पुढे गेलो तर तिथे एका झोपडीच्या कडेला डझनावारी मधाची पोळी लागली होती. काढा मग फोटो. नंतर अजून पुढे गेलो तो पायवाट होती. तर समोरून ना माणूस येत होता आणि त्याच्या खांद्यावर काठी होती दोन्हीकडे, आणि गवताचे असे 2-2, 3-3 फूट पहारे त्यांनी दोन्ही बाजूला लावले होते. त्यामुळे गवत चालते असं वाटत होतं. आम्हाला लांबून कळेच ना गवत कसं काय चालतंय, हा काय चमत्कार आहे का काय असं वाटलं. कारण त्या माणसाचं डोकं दिसतच नव्हतं, इतकं मजेशीर दिसत होतं ना. आता विसरा सगळे फोटो. अशा गमती जमती जशा आठवतील आणि जसे फोटो व्हिडिओ मिळतील तसे मी टाकेन, ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. काय करूया मग आता? थांबूया इथे? चालेल? बाकीच्या गोष्टी पुढच्या भागात. हां, अजून एक सांगायचं राहिलं. बहुधा हा माझा अमेरिकेतला शेवटचा व्हिडिओ. आता आपल्या नर्मदेच्या देशात जायचं. मी आता रविवारी भारतात जायला निघणार आहे. त्यानंतर कदाचित याच्या पुढचा व्हिडिओला वेळ लागू शकतो. सध्या माझं इथलं पॅकिंग वगैरे चालू आहे लोकांच्या भेटीगाठी. त्यानंतर मी तिथे जाऊन सगळं काही स्थिर स्थावर होईपर्यंत कदाचित वेळ लागू शकतो. मैयाची इच्छा असेल तर लवकर पण होऊ शकतो, असं काही नाही. पण आता थांबूयात आपण. पुढच्या गोष्टी पुढच्या भागात. तोपर्यंत नर्मदे हर.